वर्धा जिल्ह्यातील वायगाव सिंधी रेल्वे परिसरातील झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या झोपडपट्टीच्या जमिनीचे मालकी हक्क देण्यात यावेत, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावीत या मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय आगलावे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। गेली 25, 30, 40 वर्षापासून अतिक्रमण करून राहतात। मजदूर वर्ग आहे, बीपीएल वर्ग आहे, गरीब वर्ग आहे। त्या लोकांनी अनेकदा मागणी केली कलेक्टरकडे की आम्हाला अतिक्रमण केलेली जागा जी काय झोपडपट्टी आहे, घरकुलं मंजूर झालेले आहे, त्या बांधण्यापुरती जागा देण्यात यावी। सरकारचं धोरण आहे ज्यांना ज्यांना घरं नसतील त्यांना घरं देण्यात यावे। त्यांच्याजवळ पैसा विकत घेण्यासाठी जागा नसेल तर त्यांचं दीनदयाळ उपाध्यायच्या अंतर्गत कर्ज देऊन जागा विकत घेऊन देणे, ही सगळं सरकारचं धोरण असताना सुद्धा, त्या लोकांचे घरकुलं मंजूर झाले असताना सुद्धा ते 25-30 वर्षापासून त्या जागेवरती सरकार जागेवरती अतिक्रमण करून राहत असताना अनेकदा मागणी केली असताना सुद्धा कलेक्टर साहेबांकडं, एसडीओकडं, तहसीलदारकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही। त्यांनी कागदपत्र रंगवले आणि पंचायत समिती जिल्हा परिषदला पाठवले। वर्ष 2 वर्ष होणारे कोणतीही कारवाई झाली नाही। आम्ही त्यांना ताकीद दिली होती 1.5 महिन्यापूर्वीच्या आंदोलनाच्या माध्यमातून की आम्ही इथे आता अतिक्रमण करणार। जर आम्हाला घरकुलं मंजूर झाले असताना अतिक्रमण 25-30 वर्षाचं असताना रेग्युलाइज जर केलं नाही तर आम्ही तुमच्या परिसरामध्ये अतिक्रमण करणार, हे यांना 1.5 महिन्यापूर्वी ताकीद दिली होती। हे ताकीद दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणती कारवाई केली नाही आणि कारवाई न केल्यामुळे आम्ही आज इथे अतिक्रमण करणार आहोत। त्याकरता आम्ही आलेलो आहोत। आम्ही उठणार नाही, उठायचं नाही। आपल्याला झोपडपट्टी वाचनपट्टी मिळाली